मला माझे आई वडील असे काय मिळाले, चांगले असतील तर चांगले, वाईट असतील तर वाईट. माझ्या आयुष्यात मला रिपीटेड पॅटर्न्स काय आहेत, माझ्या आयुष्यात एकच गोष्ट एक्सपिरियन्स दुसरी सगळीकडनं काय येतोय. तुम्हाला एक सांगू का, हिलिंग आणि आकाशिक रीडिंग एकाच कॉईनच्या दोन बाजू आहेत. सागर चव्हाण होते आधी, पवार आत्ता आहेत. सागर चव्हाण असताना सागर चव्हाणांनी त्यांच्या वाईफला त्यांनी अतिशय वाईट वागवलं आणि त्याचा त्यांच्याच एनर्जी सिस्टीमवर ट्रॉमा आला की अरे मी मरताना त्यांना वाटलं किंवा त्यांनी एक विचार सतत ठेला, वाईफला कधीच बोलून दाखवलं नाही की मी फार चुकीचा वागलो. ते तेवढं राहिलं आणि मला हे असं नेक्स्ट टाइम नाही वागायचं. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आला तेव्हा तिथं त्यांनी स्वतःला कर्मात बांधले. साधना त्या व्यक्तीला गुरुतत्वाशी कनेक्टेड ठेवते. साधना त्या व्यक्तीला दररोज एक स्टिम्युलस क्रिएट होते एनर्जीचं. आज मला राग आला, आज हे आलं, ते बाहेर काढते. नवीन कर्मात त्या माणसाला अडकवत नाही आणि त्या माणसाला शांती आणि स्थैर्याकडे नेतं. रिडिंग्स घेतोय त्या जागीतले, तिथले EMF फॅक्टरीज असेल तर EMF चेक करतो, अजून बाकीचे बरेच रिडिंग असतात ते घ्यायचे आणि त्याचा एक रिपोर्ट बनतो. मग लोकांना कळतं एनर्जेटिक प्रॉब्लेम. खूप लोकांना वाटतं आमच्या घरात हे एनर्जी आहे, ती एनर्जी आहे, त्याचं जे काय असेल ते असेसमेंट येते. हे जे काही एक लिमिटेशन्स मध्ये आपण टाकतोय वास्तू ह्या टॉपिकला, म्हणजे हे असं असेल तर प्रॉब्लेम, असं असेल तर प्रॉब्लेम. ट्रू स्पिरिच्युअलिटी इज टेकिंग पीपल आउट ऑफ फिअर. ट्रू स्पिरिच्युअलिटी इज क्रिएटिंग मोर पॉसिबिलिटीज इन पीपल्स लाईफ रादर दॅन रिड्युसिंग पॉसिबिलिटीज इन देअर. आता जेवढा तो जो कनेक्टर आहे त्याची लेंथ जास्त, कारण तुम्ही इथेच आहे, ते रेकॉर्ड इथे, रेकॉर्ड तुमच्यासाठी खाली येत नाही. मग तुम्हाला वर जाता येत नाहीये कारण तुम्ही शुद्धीकरण स्वतःचं करत नाही, तुम्ही साधना करत नाहीये. तुम्हाला सगळं असं छान एकदम मस्त आयुष्य तसंच ठेवून तुम्हाला ऍक्सेस करायचंय. मग ते आकडा टाकला होतो. आता जेवढा ह्या कनेक्टरची लेंथ जास्त तेवढे ट्रान्समिशन लॉसेस जास्त. तुम्ही जे काही विचार करताय, जे काही ऍक्ट करताय, त्याचे प्रत्येकाचे एक एनर्जेटिक इम्प्रेशन्स तुमच्या एनर्जी बॉडीमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे दीपक सर आणि ते आकाशिक रीडर, वास्तू, साधनेविषयी ऑलरेडी आपल्या पॉडकास्टमध्ये चर्चा त्यांनी केली आहे. लास्ट जो आपण एपिसोड त्यांचा अपलोड केला होता त्याच्यामध्ये खूप छान कॉमेंट्स आहेत तुमचे आणि बऱ्याच लोकांना तो पॉडकास्ट आवडला आहे. खूप लोकांनी शेअर केले ते पॉडकास्ट, कारण साधने रिलेटेड बऱ्याच लोकांना जाणून घ्यायचं होतं, त्या गोष्टी कव्हर केल्यात आपण. आजचा हा जो पॉडकास्ट आहे यामध्ये आपण आकाशिक रीडिंग म्हणजे तुमची जी लाईफची जर्नी आहे, सोल कनेक्शन जे आहे, सोलबद्दल तुम्हाला काय काय गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी आज आपण ट्राय करूया कव्हर करायला. आकाशिक रीडिंग नंतर वास्तूचा पण काही प्रश्न वास्तू रिलेटेड आहेत, मला ते पण मी सरांना विचारणार आहे. तर पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. खूप छान कॉमेंट्स आहेत लोकांचे जो पॉडकास्ट आपण अपलोड केला होता. तसंच हा जो आजचा विषय असणार आहे आपला आकाशिक रीडिंगबद्दल, तर बऱ्याच लोकांना आकाशिक रीडिंग माहिती आहे. त्यांचं म्हणणं जसं आहे की आपली एक जर्नी आहे आणि आपली एक लायब्ररी आहे, जिथे आपले रेकॉर्ड्स आहेत, तिथे आपल्या पास्ट लाईफ विषयी नाही तर ह्या जन्मात काय गोष्टी होणार आहेत त्या सगळ्या स्टोर आहेत. तर तुमच्या प्रमाणे आकाशिक रीडिंग, आकाशिक लाईफ जी आहे ती काय आहे? छान प्रश्न आहे. आता आकाशिक रीडिंग, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वर्ड आहे आकाश. ते आकाश ते तत्व आहे बेसिकली. यू कॅन कॉल इट इथर. आणि रीडिंग म्हणजे बेसिकली असं काहीतरी तिथे आहे जे रीड करता येतं. आता ते काय आपण समजूया. आता खूप लोकांचं असं एक म्हणणं आहे की आकाशिक रीडिंग म्हणजे असं काहीतरी एक लायब्ररी आहे, मग त्यात भरपूर असा तो डेटा आहे, मग ती फाईल तुम्हाला काढायची. ते आपल्या ह्युमन माइंडला कॉम्प्रिहेंड होण्यासाठी आहे. कसं होतं, आपलं जे कॉन्शियस माइंड जर का जोपर्यंत शांत होत नाही, त्याला कळत नाही एक्झॅक्टली काय, तोपर्यंत माणूस सबकॉन्शियसमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे ते कॉन्शियस सतत वर येत राहतं, डाऊट घेत राहतं. त्यामुळे त्याला एक फॉर्म अँड स्ट्रक्चर त्या पद्धतीनं दिलेलं आहे. पण इन इसेन्स जर का तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड्स काय जर का समजायचं असेल तर आपल्याला एक एनर्जी बॉडी प्रत्येकाला, तुम्ही जे काही विचार करताय, जे काय ऍक्ट करताय, त्याचे प्रत्येकाचे एक एनर्जेटिक इम्प्रेशन्स तुमच्या एनर्जी बॉडीमध्ये आहेत. आता एक लक्षात घ्या की आत्मा जो आहे तो तुमच्या बॉडीमध्ये नाही आहे. आत्मा म्हणजे एक सुपर कॉन्शियसनेस आहे, त्याचं एक कनेक्शन तुमच्यामध्ये, एक केबल आहे असं समजा. एक कम्प्युटर चाललाय,
आणि त्या कम्प्युटरला एक पॉवर कनेक्शन आहे. ओके. आता पॉवर कनेक्शन निघालं की ह्याच्यामध्ये किती बेस्ट ऑफ द बेस्ट सॉफ्टवेअर असू दे, डेटा असू दे, काय उपयोगाचं नाही. युजलेस आहे. बरोबर. बरोबर. पण जेव्हा प्लग्ड आहे तेव्हा त्याच्यामध्ये एक काहीतरी डेटा सतत जनरेट होतोय. कुणीतरी काहीतरी डॉक्युमेंट टाईप करतंय, कुणीतरी काहीतरी गाणी डाउनलोड करतंय. हो. आता जेव्हा आपण जिवंत आहे तेव्हा म्हणजे काय, एक ते जे केबलनं आपला कम्प्युटर चालतोय. हो हो. आता या कम्प्युटरमध्ये काय आहे, हार्डवेअर सॉफ्टवेअर दोन्ही आहे. बरोबर. सॉफ्टवेअर दिसतंय का? नाही. पण आहे. आहे. ते चालवते का हार्डवेअरला? हो. त्या आत्म्याला जी पॉवर केबल आहे ते ह्याला कनेक्ट झाले, त्याला काही घेणं देणं आहे का ह्याच्या आत काय चाललंय? बरोबर आहे. करेक्ट. त्यामुळे आत्म्याला काहीच घेणं देणं नाही हो, ह्याच्याशी हो. काय चाललंय. राईट. आत्मा इज जस्ट पॉवर कनेक्शन. ते तुम्ही अनप्लग केलं ते दुसरीकडे प्लग करेल. बरोबर. हां. आता इथे प्लग झाल्यानंतर काहीतरी झालंय. एक बेसिक ऑपरेटिंग सिस्टम बाय डिझाईन होती, पण त्याच्यानंतर ॲप्स डाउनलोड झाले, इन्फॉर्मेशन टाईप झाली आहे, रेकॉर्डिंग झालेले आहेत, बरंच काय काय गदारोळ झालेलं आहे. इथे वेगवेगळ्या टेम्प फाईल्स ओपन झालेले आहेत. हा डेटा याच्यामध्ये. आता सपोज तुमचा प्रत्येक जन्म म्हणजे प्रत्येक कम्प्युटर आहे. किती डेटा आहे? बरोबर. अनलिमिटेड. प्रत्येक इन्कार्नेशनचा, प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा ह्या केबल कनेक्ट झालेली आहे प्रत्येक वेळा लॅपटॉपला, ती आत्मा, ते जे कनेक्शन झालंय आणि त्यानं हे वेगवेगळे अनुभव घेतले, त्या प्रत्येक वेळेला तिथे एनर्जेटिक एंट्रीज पडलेले आहेत. ओके. मग आता इथे आता तुम्ही सागर पवार आहे, नंतर ते सागर चव्हाण झाले, नंतर सागरिका चव्हाण झाले, एक्झाम्पल. हे तुमचे इन्कार्नेशन आहेत, पण प्रत्येक इन्कार्नेशनमध्ये तुम्ही काहीतरी इथून केलेलं आहे. एनर्जीची आदान प्रदान केलेलं आहे आणि त्याचे रेकॉर्ड्स आहेत इथे. टेम्प फाईल्स ओपन झाल्या, तुम्ही बायोडेटा बनवलाय, तुम्ही प्रेमपत्र लिहिलंय, सगळं इथे. आता तुम्ही गेलात, पण हा डेटा जिथे कुठे हार्ड डिस्कमध्ये सेव्ह झालाय, ती हार्ड डिस्क म्हणजे तुमच्या सोलची आकाशिक रेकॉर्ड आहे. ओके. आता इथे कम्प्युटर म्हणतोय, पण हे ही हार्ड डिस्क म्हणजे तुमची ऊर्जा शरीर जे आहे, म्हणजे तुमचा आत्मा गेला, तुमचं शरीर जळलं, पण तुमची एक एनर्जेटिक आयडेंटिटी तशीच राहिली आहे. सोल निघून गेलाय, पण ते कुठंतरी तो एवढा जो घोळ झालेला आहे 60-70 वर्षाच्या आयुष्यात जे काही झालेलं आहे एनर्जीचं, ते सगळं तसंच राहिलंय. दॅट इज युअर आकाशिक रेकॉर्ड ऑफ दॅट लाईफ टाईम. बरोबर. करेक्ट. सो तुम्ही जेवढे जन्म घेतलेत तेवढ्याचे तुमचे एनर्जेटिक इम्प्रेशन्स, एनर्जी बॉडी इज अ रॉंग वर्ड, पण त्याचं एक असं समजा ना, एक त्याचा एक स्ट्रक्चर, तो डेटा तसाच राहिलाय. ओके. आणि हा आकाश तत्वात आहे, तत्व ते त्या तत्वात त्याचं दॅट डेटा इज होस्टेड. जसं मी कम्प्युटरचा एक्सपर्ट नाही आहे, पण आय थिंक हार्ड डिस्क होस्ट केलेली असते एखाद्या तुमच्या CPU मध्ये. तर तसा तो प्रकार आहे. आकाशिक रीडिंग म्हणजे काय, तुमच्या त्या कम्प्युटरला ॲक्सेस करणे मी, आणि तो डेटा रिट्राईव्ह करणे पेन ड्राईव्ह मधून. बरोबर. म्हणजे आकाशिक रीडिंगमध्ये आपल्या सगळ्या सोलचं माहिती पडतं, इन्फॉर्मेशन. जसं आता मला माझ्या पास्ट लाईफबद्दल माहिती करायचं आहे, तर हे मी बघू शकतो. कसं आहे माहिती आहे का, जर का ते तुम्हाला बघायला अलाउड असतं तर ते तुमच्यापासून हाईडच केलं नसतं. बरोबर. आकाशिक रेकॉर्ड रीडिंग्स इज नॉट फॉर एंटरटेनमेंट. चला ना, माझ्याकडे काही लोक आलेली आहे की काही, आम्हाला ते आमचं पास्ट लाईफ जाणून घ्यायचं आहे. का? असंच आमची इच्छा आहे. वी वॉन्ट टू नो हू वी वर. मला पाहिजे माझी आई कोण होती आधी. ओके. हा जर का इन्फॉर्मेशन हेल्पफुल असतं ना,
किंवा तो आपल्याला ती इन्फॉर्मेशन बेअर करता आली असती तर ती आपल्यापासून हाईडच केली नसती. ते कशाला बरोबर. आपल्याच बॉडीमध्ये ते कुठंतरी स्पेस हो हो तिथंच तो सीपीओ ठेवला असता, हा. तिथंच ती इन्फॉर्मेशन होस्ट केली पाहिजे असती. तेव्हा बघितलं असतं आपण. हा फर्स्ट ऑफ ऑल ती इन्फॉर्मेशन आपण प्रोसेसच करू शकत नाही एवढी, आणि इट विल क्रिएट मोर कन्फ्युजन अँड किऑस दॅन सॉल्विंग युअर लाईफ. करेक्ट. मग तुम्ही म्हणाल मग हे ॲक्सेस करता येत नाही का? रीडिंग्स करता येतात ना, कोण म्हणतं नाही करता येत? प्रत्येकाला करता येतात का? प्रत्येकाची इलिजिबिलिटी आहे, केपेबिलिटी नाही. इलिजिबिलिटी काय आहे? कारण प्रत्येकजण त्याच परमात्म्याचं, वी आर ऑल इक्वल इन आवर इसेन्स. हो हो पण प्रत्येकजण तेवढा केपेबल आहे का? नाही. आता ही केपेबिलिटी म्हणजे काय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. पास्ट लाईफ आपण ऍक्सेस करू शकतो. हां, तर पास्ट लाईफ आपण ॲक्सेस करू शकतो ओनली ऑन नीड बेसिस. जर का एखादा कॉज अँड इफेक्ट अंडरस्टँडिंग तुमच्या पॉइंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशनला कनेक्टेड आहे ह्या लाईफटाईममधल्या, तर ती इन्फॉर्मेशन रेडिली अवेलेबल असते. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये यू वुड सी की थोडंसं डायग्रेशन वाटेल तुम्हाला, पण ब्रायन वेज तुम्ही नाव ऐकलं आहे. ही इज अ पास्ट लाईफ रिग्रेशन स्पेशलिस्ट. तर मोस्ट ऑफ द एन्क्वायरीज दॅट ही मेड इन त्याच्या सेशनमध्ये त्यांनी ज्या केल्या त्याचं आणि त्या क्लायंटच्या आत्ताच्या कंडिशनचं काहीतरी हे सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना ते ॲक्सेस करायचं होतं. पॉईंट ऑफ इंटरेस्ट पाहिजे, आणि तो इंटरेस्ट असा लेम इंटरेस्ट नाही पाहिजे की नाही मला असंच आज मूड आला, मी कोण होतो, मला खूप डीप प्रश्न पडला, मी का असा आहे, असं नाही चालत. व्हॅलिड रिझन लागतं तुम्हाला ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायला. आणि ते रिझन मला नाही वाटत की फार त्याला डिफाईन करता येईल, कारण त्याला म्हणजे आता तुम्ही आयुष्यात करिअरमध्ये काय करायचं आहे हा कदाचित तुमच्या जर का तुमच्या आयुष्यातला तुम्ही मला, मी आता ते कॅमेऱ्यावर नाही बोलत, पण तुम्ही मला सांगितलं की तुम्ही ह्या क्षेत्रात कसे आला आणि त्यासाठी कुठलं तरी एक रीडिंग कारणीभूत होतं. करेक्ट. पण ते तुम्हाला त्यावेळेला ती इन्फॉर्मेशन कळणे हे पण विधिलिखित होतं. बरोबर. करेक्ट. पण आता तुम्ही जर का एखाद्याकडे गेला, एखादं रीडिंग एखाद्या माणसाकडे, आणि जर का तुम्ही त्याला म्हणलात की माझ्या आकाशिक रेकॉर्ड्समध्ये बघून सांगा की माझे ह्या लाईफटाईममध्ये मला पैसे वाढवायचे असतील तर काय करायला लागेल, बरोबर, मला 10 मिलियन सबस्क्रायबर्स मला हवेत, एक्झाम्पल, तशा गोष्टींना युनिवर्स रिस्पॉन्ड नाही करत. म्हणजे ह्या समजलो. थोडक्यात मला तुम्हाला काय सांगायचं आहे की एखादा रेकॉर्ड रीड करायचं तर त्यासाठीचे तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि ते किती तुमच्या सोल प्लॅनला अलाइंड आहे, ओके, त्याच्यावर ते रेकॉर्ड ओपन होईल का नाही अवलंबून असतं. हा पहिला पार्ट. आर यू अलाउड, डू यू हॅव परमिशन्स. तुमच्याकडनं हाईड केलंय म्हणजे रिझन आहे ना. बरोबर. तसंच तुम्हाला ऍक्सेस देण्यासाठी पण रिझन पाहिजे. बरोबर. असं कसं होईल उगीच. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की जो रीड करतोय त्याची केपेबिलिटी काय. आता केपेबिलिटी हा शब्द मी फार कुणाला कमी किंवा जास्त दाखवण्यासाठी बोलत नाहीये. बरोबर आहे. प्रत्येकानं स्वतःची केपेबिलिटी बघावी, पण ती काय त्याचे मला काही इंडिकेशन सांगतो. बरोबर. त्यासाठी आपल्याला थोडंसं एक एक्झाम्पल घ्यायला लागेल. हो. माझं आवडीचं एक्झाम्पल आहे. सपोज ही खोली आहे, या खोलीच्या सिलिंगला त्या फ्रिक्वेन्सीला आकाशिक रेकॉर्ड इथे नाही आहे. नाही तर तुम्हाला दिसले असते 3D ॲपॅरेटसला तुमच्या डोळ्यांना. ते ह्या डायमेन्शनमध्ये नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला ते ॲक्सेस करण्यासाठी स्वतःची केपेबिलिटी वाढवायला लागते. आता याच्यामध्ये केपेबिलिटी म्हणजे आपण समजूया की इथे वर ते आकाशिक रेकॉर्ड आहे, मी इथे आहे, म्हणजे ते 10व्या मजल्यावर आहेत आकाशिक रेकॉर्ड्स, तिथे खोलीत ठेवलेत आणि मी पहिल्या मजल्यावर आहे. मला ॲक्सेस करता येतील का ते? नाही. जसं असं मी वर 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 जायला लागेल, मजले चढायला लागेल, तसं माझी त्या रेकॉर्ड्स बरोबरची जवळीक वाढतीये. आता आपण समजू की ते रेकॉर्ड म्हणजे असं काही पुस्तकं नाही आहेत, तर रेकॉर्ड म्हणजे आग आहे. बरोबर. मला ग्राउंड फ्लोअर आहे, मला काहीच आग जाणवत नाहीये, आग आहे ना तिथे. मी 4थ्या मजल्यावर गेलो, थोडं गरम वाटायला लागलं. 7व्या मजल्यावर गेलो,
जाणवायला. 8व्या मजल्यावर गेलो, झळा बसतायत, आणि 10व्या मजल्यावर मी जेव्हा पोहोचतोय तेव्हा माझं अंग भासतंय. आता मी फोडून सांगतो याचा अर्थ. ज्याला कोणाला ते आकाशिक रिडिंग करायचंय त्याच्या व्हायब्रेशन्स जेवढ्या लाईटर आहेत, म्हणजे तो त्या रेकॉर्डच्या जेवढ्या जवळ आहे तेवढं त्याचं रिडिंग क्लोज टू ॲक्युरेट. बरोबर. जेवढा तो लांब तेवढे चायनीज विस्पर, तेवढे मिसइंटरप्रिटेशन्स. आता ह्या व्हायब्रेशन लाईट कशा होतात? आता लोक आपण बघतो की काही ठिकाणी आकाशिक रेकॉर्डच्या ते इनिशिएशन्स असतात. बाबाजींच्या मते इनिशिएशन इज सेकंडरी टर्शरी, त्याला इम्पॉर्टन्स दिला नाही तरी चालेल. ओके, हे बाबाजींचं वर्जन आहे. ते काय सांगतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीला इनिशिएशन दिलं जातं तेव्हा बेसिकली एक ब्रिज क्रिएट केला जातो. असा एक आकडा, त्याला आपल्या मराठीत एकदम आकडा म्हणतात, की तुम्ही तुमची केबल इथे आहे आणि दुसरी केबल आहे, त्यातनं पॉवर खेचणारी तुम्ही इथं एक आकडा टाकता. आता जेवढा तो जो कनेक्टर आहे त्याची लेंथ जास्त, कारण तुम्ही इथेच आहे, ते रेकॉर्ड इथे, रेकॉर्ड तुमच्यासाठी खाली येत नाही, तुम्ही तिथे, मग तुम्हाला वर जाता येत नाहीये, कारण तुम्ही शुद्धीकरण स्वतःचं करत नाही, तुम्ही साधना करत नाहीये. तुम्हाला सगळं असं छान एकदम मस्त आयुष्य तसंच ठेवून तुम्हाला ऍक्सेस करायचंय. मग ते आकडा टाकला होतो. आता जेवढा ह्या कनेक्टरची लेंथ जास्त तेवढे ट्रान्समिशन लॉसेस जास्त. आता तुम्ही बघा आपल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये जावा, जे ट्रान्समिशनमध्ये लोक काम करतात त्यांना दिसतं की इथनं व्होल्टेज एवढं पास करतात, जेवढं त्याचं ट्रान्समिशन जास्त होतं तेवढा व्होल्टेज ड्रॉप होतो आणि तिथं व्होल्टेज कमी लागतं. करेक्ट. तसंच इथे डेटा लॉस आहे. ओके, बरोबर आहे, तेवढी इन्फॉर्मेशन नाही, म्हणून तुम्हाला एकतर ते कळणारच नाही काही, किंवा तुम्हाला वेग कळेल. आता इनिशिएशन जर का तुम्ही घेतलं, पण इनिशिएशनच्या आधी जर का तुम्ही तुमची आध्यात्मिक प्रगती साधलीत तर तुमचा जो कनेक्टर आहे त्याची लेंथ कमी राहणार. ओके, किंवा उंची असं समजा. बरोबर आहे. ट्रान्समिशन लॉसेस कमी, ॲक्युरसी जास्त. बरोबर. जे रीडर्स असतात त्यांना. आणि त्यामुळे एकाच व्यक्तीकडनं 4 लोक शिकू देत, 4 लोकांचं एकाच केस बाबतीत रिडिंग्स वेगवेगळ्या क्वालिटीचे येतात. कारण ती रेंज तेवढी, कारण ट्रूथ मध्ये प्रॉब्लेम नाही, रेकॉर्ड तेच आहे, तुम्हाला ते कितपत ग्रास्प होते. बरोबर. आणि मी हे बघतो की हे खूप मोठं फॅड आहे लोकांमध्ये, आम्हाला रिडिंग शिकायचंय. येस, मी काय पहिल्यांदा सांगितलं, इलिजिबल प्रत्येक जण आहे, केपेबल होणं गरजेचं आहे. बरोबर. केपेबिलिटी नसेल ना तर मग इट इज वेस्ट ऑफ टाइम. केपेबिलिटीसाठी काय करतात? केपेबिलिटीसाठी स्वतःचं शुद्धीकरण. एक लक्षात घ्या, साधना काय करते किंवा सेल्फ हिलिंग सुद्धा असतं. बरेचदा लोकांना, आता मी बघतो की त्यांचंच माइंड त्यांच्या अगेन्स्ट काम करतं. म्हणजे सपोज मी एक रीडर आहे आणि तुम्ही माझ्याकडे एक प्रॉब्लेम घेऊन आलाय, माझं माझ्या वाईफ बरोबर बिलकुल पटत नाही, मला उत्तर हवंय का हे असं. आणि माझ्या पण आयुष्यात सपोज किंवा माझ्या दुसऱ्या कुठल्या तरी क्लायंटच्या आयुष्यात मी काहीतरी केस एक अनुभवली आहे, बघितली आहे, आणि जर का माझ्या भावनांचं आणि बुद्धीचं शुद्धीकरण नाही आहे झालंय, माझ्या व्हायब्रेशन्स लाईटर नाही आहेत, तर मी तीच इन्फॉर्मेशन रिप्रोड्यूस करून तुम्हाला देईन वेगळ्या पद्धतीनं काहीतरी मसाला. कारण आपलं मन आहे ना, ही सगळ्यात मोठी माया आहे, ती तुम्हाला वर तिथे जाऊन देत नाही लवकर. ओके. आणि जोपर्यंत मनाचं शुद्धीकरण साधने थ्रू होत नाही, एनर्जीचं शुद्धीकरण होत नाही, तोपर्यंत तुम्ही जे आहे ते बघत नाही, तुमच्या नजरेतनं बघता. आणि म्हणून हा सगळा मग खेळखंडोबा होतो. ओके. इट बिकम्स इल्युजन. आणि मग असे कित्येक लोक बघतो मी की जे म्हणतात, अहो ते आम्ही ते दीक्षा घेतली, त्याचं इनिशिएशन घेतलं, आम्हाला काहीच जाणवत नाही, काही दिसतच नाही आम्हाला. मी त्यांना सांगतो, जर का तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रिपरेशन केलं नाही, कारण प्रिपरेशन हार्डवर्क आहे ना. इनिशिएशन 2 दिवसात होतं, 4 दिवस, आठवड्याभरात होईल. साधना दररोज करायला लागते, स्वतःचं शुद्धीकरण दररोज करायला लागतं, मेहनत आहे, ती मेहनत आहे. तुम्हाला ती नाही करायची आहे आणि तुम्हाला डायरेक्ट
असं एकदम छान रीडर व्हायचं. काही लोकांच्या बाबतीत ते होईल का तुम्हाला सांगतो, कारण त्या शुद्धीकरणापर्यंत ते मागच्या जन्मात कुठल्या तरी जन्मात कधीपर्यंत तरी पोहोचलेले आहेत. म्हणून त्यांना ह्या जन्मात इझी, त्यामुळे त्यांच्यासाठी ते कनेक्शन जवळ आहे. बरोबर. काही लोकांसाठी लांब आहे, पण हे कोणी सांगत नाहीये. त्यामुळे हा सगळ्यात पहिला अवेअरनेस गरजेचा आहे लोकांमध्ये होणे, की येस इट इज देअर. आकाशिक रेकॉर्ड्स हा प्रकार आहे, त्याला तुम्ही इंट्युशन लेवलला म्हणू शकता, तुम्ही काही पण म्हणू शकता. जेव्हा आणि म्हणून आम्ही आमच्या साधनेमध्ये सांगतो, साधनेचा एक बाय प्रोडक्ट असतं ते म्हणजे सिद्धी. आणि सगळ्यात महत्वाची सिद्धी असते ते म्हणजे इंट्युशन, स्वतःचा आणि दुसऱ्याच्या बाबतीत. हे काय लोक, हे आकाशिक रेकॉर्ड्सच ऍक्टिव्हेट, फक्त त्याला ते नाव दिलेलं नाही ग्लोरिफाईड, त्याला इंट्युशन म्हणून नाव दिले, सिम्पल. थर्ड आय अवेकनिंग. अल्टिमेटली तुम्ही काय करताय, तुमची एनर्जी इथे राईज होतीये, सो तुमचं रेकॉर्ड बरोबरचं डिस्टन्स कमी होतंय. पण जर का मी रूट चक्रा अवेअरनेसला ऑपरेट करतोय, माझं आयुष्यामध्ये ट्रॉमा ड्रामा, आणि मी माझ्या आयुष्यामध्ये पैसे, आणि मी म्हणतो की मग हे मला पैसे मिळवण्याचं मला एक साधन दिसतंय, आणि म्हणून मग मी इनिशिएशन घेतो आणि मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, देन आय एम डुईंग जस्टिस टू माय सेल्फ अँड दॅट सायन्स. करेक्ट. आता हे कार्मिक गोष्टी असतात आकाशिक रिडिंगमध्ये. मला विचारायचं की ज्यावेळी एका रीडरकडे आपण जातो, काय प्रश्न असले पाहिजे? कारण आता बरेचदा असं होतं, जसं तुम्ही म्हणालात, येतात आणि ते विचारतात डायरेक्टली, मला पास्ट लाईफ जाणून घ्यायचंय, आणि त्यांना म्हणजे काही कनेक्शन त्यात नाहीच आहे, पण त्यांना जस्ट ऐकलं इथून तिथून की पास्ट लाईफमध्ये मी हे होतो, मी ते होतो, तर मला पण जाणून घ्यायचं की मी काय होतो. तर हे इनव्हॅलिड टाईप क्वेश्चन्स जसं, पण काय व्हॅलिड क्वेश्चन्स आपण विचारू शकतो आकाशिक रिडिंगमध्ये? आकाशिक रिडिंगमध्ये जो तुमचा पेन एरिया आहे त्या संदर्भात तुम्ही विचारू शकता, ज्याचं तुम्हाला प्रॅक्टिकली उत्तर मिळत नाही. एक्झाम्पल, मला माझे आई वडील असे काय मिळाले, चांगले असतील तर चांगले, वाईट असतील तर वाईट, त्यांचा अनुभव मला जो मिळतोय. माझ्या आयुष्यात मला रिपीटेड पॅटर्न्स काय आहेत, माझ्या आयुष्यात एकच गोष्ट एक्सपिरियन्स दुसरी सगळीकडनं काय येतोय. तुम्हाला एक सांगू का, हिलिंग आणि आकाशिक रिडिंग एकाच कॉईनच्या दोन बाजू आहेत. समजलो. त्यामुळे नुसतेच आकाशिक रेकॉर्ड केले उपयोग नाही, आणि इन्फॉर्मेशन नसताना नुसतीच हिलिंग केली उपयोग नाही. बरोबर आहे. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आणि त्या दोन बाजू तितक्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे नुसतं आकाशिक रिडिंग केले आणि असं नुसतंच आपलं ठरवलं की आता मी आकाशिक रिडिंग ओपन केलं. एक लक्षात घ्या, जेव्हा एखादं कर्म क्रिएट झालंय, एखादा एनर्जेटिक ट्रॉमा क्रिएट झालाय कुठल्या लाईफटाईम मधला, तो असा नुसता ते ओपन करून आणि त्यात एनर्जी टाकून बंद करून तो नाही जात. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुमच्या आत्ताच्या सायकोलॉजीमध्ये आहेत, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये आहेत, त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस तुमच्या चक्रामध्ये आहेत. मग तुम्ही हाफ हिलिंग करताय परत. करेक्ट, बरोबर आहे. एक लक्षात घ्या, फ्रंट अँड बॅक फार महत्वाचं आहे. त्यामुळे हे चुकीचं बिलकुल नाहीये, पण हे पूर्णत्वानी लोकांपर्यंत येत नाहीये, त्याच्यात पूर्णपणे काम होत नाहीये. म्हणजे काय, नुसतंच रिडिंग होत आहेत किंवा एका बाजूला नुसतीच हिलिंग होत आहेत. आता आकाशिक रेकॉर्ड हिलिंग असा कुठला गोष्ट नाहीये की बाबा आकाशिक रेकॉर्ड हील करण्यासाठी काहीतरी स्पेसिफिक सिम्बॉल्स किंवा स्पेसिफिक एनर्जी असं नाहीये. यू कॅन यूज, ते टूल्स आहेत. परत बरोबर, टूल्स कुठलेही वापरू शकता तुम्ही. तुम्हाला काय हील करायचं कळायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला तिथं त्या लेवलचा तो डेटा ऍक्सेस करता यायला पाहिजे. तो डेटा ऍक्सेस झाल्यानंतर मग तुम्हाला योग्य टूल कळायला पाहिजे, आणि मग तुम्ही ते कुठल्या डायमेन्शन मध्ये झाले, म्हणजे त्याचा स्टिम्युलस आहे आकाशिक. म्हणजे माझ्या पास्टमध्ये सागर चव्हाण होते आधी, पवार आत्ता आहेत. सागर चव्हाण असताना सागर चव्हाणांनी त्यांच्या काय म्हणतात त्याला, त्यांच्या लाईफमध्ये सपोज त्यांच्या वाईफला त्यांनी अतिशय वाईट वागवलं, आणि त्याचा त्यांच्याच एनर्जी सिस्टीमवर ट्रॉमा आला की अरे मी मरताना त्यांना वाटलं, किंवा त्यांनी एक विचार सतत ठेवला, वाईफला कधीच बोलून दाखवलं नाही की मी फार चुकीचा वागलो. ते तेवढं राहिलं, आणि मला हे असं नेक्स्ट टाइम नाही वागायचंय. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आला तेव्हा तिथं त्यांनी स्वतःला कर्मात बांधले. त्यामुळे हिलिंगमध्ये त्यांच्या बायकोवर फोकस करण्याची गरजच नाही पडत, तुमच्या कार्मिक अकाउंटवर पण फोकस करण्याची गरज नाही पडत. तुम्हालाच तुमच्या ओज प्रॉमिसेस कमिटमेंट बाउस मधनं बाहेर काढणं तेवढं सिम्पल आहे ते. पण ते तेवढं पण सिम्पल कसं होतं माहितीये का, जेव्हा तुम्ही विमान चालवायला शिकाल तेव्हा तुम्ही म्हणता सिम्पल आहे. आता सिम्पल आपण सायकल चालवायला शिकलो,
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सायकल हातात धरली, तुम्हाला ते पाय पण मारायचे आहेत, असं पण करायचंय, Balance कार पण चालवायला करायचं. शिकला तेव्हा इथं पण बघायचंय, ह्या ह्याच्यामध्ये पण बघायचंय, इथे पण बघायचंय, स्टेअरिंगवर पण बघायचंय. कॉम्प्लिकेटेड आहे, पण वेन यू मास्टर दॅट आर्ट इट बिकम सिम्पल. हो हो हो. तर टू आन्सर युअर क्वेश्चन, ॲक्सेस आकाशिक रिडिंग्स प्रकार आहे. ते कुठे असतात ते मी तुम्हाला सांगितलं. रीड करता येतात, पण त्यासाठी एबल बनणे हा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आहे. डिफिकल्ट का म्हणतो, कारण इट कम्स विथ एफर्ट्स. पुढे कार्मिक गोष्टी आहेत या, बरोबर. आता जो रीडर आहे तो ज्यावेळी समोर जे क्लायंट असतात त्यांचे ॲक्सेस करतो रेकॉर्ड्स, तर कार्मिक गोष्टींमुळे आता फॉर एक्झाम्पल माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम होते लास्ट लाईफमध्ये, म्हणून मी समजा की अशी लाईफ जगतोय आणि मी एका रीडरकडे गेलो. त्यांनी मला सांगितलं की तुझ्या ह्या प्रॉब्लेममुळे तुझा असा इश्यू होतोय, तर तू हे प्रिकॉशन्स घे, म्हणजे तुला लाईफ जगायला इझी होईल. मग ते कुठे ना कुठे हे कार्मिकला ज्या गोष्टी माझ्या कॅरी फॉरवर्ड होत आहेत तिथे आकाशिक रीडर मला सांगतोय की ही इझिएस्ट वे. मग आकाशिक रीडर इथे बरोबर आहे का? तो कुणाच्या तरी कार्मिक गोष्टीच्या मध्ये येतोय, ते पॅटर्न ब्रेक करतोय तो. एक लक्षात घ्या, म्हणून बाबाजी सांगतात, 2 गोष्टी सांगतात. वेन यू आर अ हीलर, यू आर नॉट गॉड, अँड यू आर नॉट रिस्पॉन्सिबल अँड अकाउंटेबल फॉर एनी वन्स लाईफ. सगळं तुम्हाला फोडून सांगतो त्याची उत्तरं. पहिलं ते सांगतात, तू कुणाच्याच आयुष्याला जबाबदार नाही आहेस आणि तू देव नाही आहेस. तिसरी महत्त्वाची ते सांगतात, तुझी जबाबदारीच नाही आहे प्रत्येकाला त्रासातनं बाहेर काढण्याची. आणि चौथं सांगतात, प्रत्येकजण हील होणं गरजेचं नाही आहे. ओके. त्याला बाबाजी शब्द वापरतात, ग्रेसफुल सफरिंग्स. किती सुंदर नाव दिलं त्यांनी. देर इज ग्रेस इन सफरिंग. वेदनेमध्ये पण परिवर्तन आहे. काही लोकांच्या आयुष्यात त्यांच्या सोल ब्लूप्रिंटमध्ये सफरिंग्स ह्या इम्पॉर्टंट असतात. तुम्ही त्यांना सफर होऊन देणे गरजेचं असतं, कारण तुम्ही त्यांना एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊन किंवा त्यांना हील करून तुम्ही त्यांची एलिव्हेशनची प्रोसेस बायपास करताय. तुम्ही त्यांना प्रोग्रेस करून देत नाही. ओके. थोडं स्ट्रेंज वाटतं ऐकायला, पण हे ट्रूथ आहे, ते सांगतात म्हणून. तर त्यामध्ये म्हणतात की अशा वेळेला अगदी मोस्ट एबल केपेबल माणूस जरी सगळी त्याची आयुध घेऊन बसला की तुझं शोधून काढतो काय, त्यालासाठी ते इन्फॉर्मेशन लॉक्ड असतं, समोर असतं पण त्याला ते दिसणार नाही. अच्छा. आणि हे कुणी लॉक केलेलं असतं माहिती आहे? ज्या व्यक्तीचा जो रीडिंग करतोय ना त्यानंच केलेलं आहे, कारण त्याच्या ब्लूप्रिंटमध्ये त्यानं ठरवलंय की हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी क्रिटिकल आहे, बायपास होणं कदापि शक्य नाही. ओके. आणि त्यामुळे तुम्हाला काही केसेस, हे लोक सांगतील सुद्धा, काही केसेस कितीही तुम्ही आदळआपट करा, काही केसेस हील होत नाहीत. बरोबर. तिथे तुम्हाला त्या व्यक्तीच्या सोल प्लॅनला ऑनर करायला लागतं, रादर दॅन त्या गोष्टीला, केसला तुम्ही फेल्युअर समजाल. अच्छा. तिथे तुम्हाला त्या व्यक्तीला सफरिंग्स मध्ये ग्रोथ ह्याची जाणीव करून द्यायला लागते. तिथं वेगळं हिलिंग काम करतं. पर्स्पेक्टिव्ह चेंज होणं त्याचं गरजेचं असतं. तिथं त्याला त्या सफरिंगमधनं काय ग्रोथ आहे त्याची हे सांगून द्यायला लागतं. कारण जर का तुम्हाला एक रिलेशनशिप ऑनर करणे हेच जर का तुमच्या आत्म्याचा एक अनुभव असेल की मला जमलेलं नाहीये, मला शिकायचं ऑनरिंग कसं, तर इथे तुम्हाला डिफिकल्ट सिच्युएशन मिळणार, पण तुम्हाला तरी ती ऑनर करायला लागते. ओके. आणि मग इथे साधना हाताला येते माणसाच्या. साधना त्या व्यक्तीला गुरुतत्वाशी कनेक्टेड ठेवते. साधना त्या व्यक्तीला दररोज एक स्टिम्युलस क्रिएट होते एनर्जीचं. आज मला राग आला, आज हे आलं, ते बाहेर काढते. नवीन कर्मात त्या माणसाला अडकवत नाहीये आणि त्या माणसाला शांती आणि स्थैर्याकडे नेतं. म्हणून हे सगळं आयसोलेशनमध्ये बघून चालत नाही. करेक्ट. हे सगळं एकत्र बघायला लागतं. म्हणून साधना इम्पॉर्टंट आहे. साधना म्हणून इम्पॉर्टंट ठरते, कारण तुम्ही
डिस्चार्ज होत असताना चार्जिंग बॅटरीला कनेक्ट होत आहे. करेक्ट. छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलात. आकाशिक रीडिंग मला शॉर्टमध्ये विचारायचं होतं म्हणून मी ट्राय केले हे प्रश्न विचारायला. हो. बरेच कॉमेंट्स होते आपले आधीचे जे पॉडकास्ट झाले तर त्याच्यामुळे मला वाटलं हे तुम्हाला विचारून बघावं कारण हे क्वेश्चन्स मला पण येत होते. आता असंच वास्तूबद्दल पण मला काही प्रश्न आहेत. सर्वात आधी वास्तूबद्दल आता जसं महाअवतार बाबाजींबरोबर तुम्ही इतके कनेक्टेड आहात तर महाअवतार बाबाजी वास्तूला काय कसं डिस्क्राईब करतात? तर त्यांनी जे मला शिकवले ना त्यातलं मी तुम्हाला सांगतो. ते थोडं सायंटिफिकली बघतात या सगळ्या गोष्टीला. कारण ते म्हणतात अल्टिमेट सायन्स इज स्पिरिच्युअल सायन्स. बाकी सगळे त्या अल्टिमेट स्पिरिच्युअल सायन्सचे डेरिव्हेटिव्ज आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलंही सायन्स घेतलं तर अल्टिमेटली ते स्पिरिच्युअल सायन्समध्ये मर्ज होतं. जिथून उगम आहे तिथंच त्या सगळ्या गोष्टीचे फुटप्रिंट दिसतात आपल्याला. बरोबर. करेक्ट. तसं आता थोडा वास्तू ॲस्पेक्ट बघूया. आता मी जे काम करतो ते मी स्वतःला वास्तुविशारद म्हणत नाही. काय वास्तुविशारद नाही, काय असतात ते वास्तुतज्ञ. वास्तुतज्ञ. त्याला काही काही वेगळे शब्द असतात ना. सो मी स्वतःला त्यातलं कुठलंच आयडेंटिफाय करत नाही. म्हणजे मी वास्तुशास्त्र वैदिक वेस्टर्न असं काही शिकलो नाही आहे. पण मी वास्तूमध्ये एक्सटेन्सिव्हली काम करतो. लँड्समध्ये काम करतो. मोठमोठ्या फॅक्टरीजबरोबर काम केलं आहे मी. घरांबरोबर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी जे काम करतो जे बाबाजींच्या प्रेरणेनं होतं ते म्हणजे वास्तू एनर्जीवर काम होतं. आता त्याच्यामागचं थोडं बाबाजींनी मला सांगितलेलं आणि हे परत त्यांनी मला कदाचित 10 युनिट द्यायचा प्रयत्न केला असेल. मला 2च युनिट कळलं असेल. ते मी 2 युनिट बोलतोय. कदाचित मी जे बोलतोय त्याच्यामध्ये कम्प्लिटनेस नसू शकतो. मी सगळंच बोललो आत्तापर्यंत. बरोबर. बिकॉज आय एम नॉट हिम. त्यांची पाईपलाईन आहे 100 सेंटीमीटर वाईड. माझी 10 असेल तर माझ्या पाईपलाईनमध्ये 10च पाणी येते. बरोबर आहे. ते मी 10 मात्र पुढेपर्यंत न्यायचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असते की हे जे सगळं क्रिएशन आहे त्याचा जो नट बोल्टला जे आहे ती आहे एनर्जी. एव्हरीथिंग इज अ क्रिएशन ऑफ एनर्जी. बरोबर. तुम्ही मी तशीच ही पृथ्वी तशीच ही जागा. आता वास्तूमध्ये कशा गोष्टी ॲड होतात बघा. आज ज्या जागेत आपण आहोत जी ही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या आधी इथे 50 वर्षापूर्वी काहीतरी असेल. बरोबर. 100 वर्षापूर्वी काहीतरी असेल. आपण आत्ता आलोय, आपण जाणार आहे. पण ही जागा पृथ्वी क्रिएट झाली तेव्हापासून आहे आणि जेव्हापर्यंत ती डिस्ट्रॉय होणार नाही आहे, जेव्हा कधी होईल ते आय डोंट नो, तोपर्यंत ही तशीच राहणार आहे. बरोबर. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ही जी पृथ्वी आहे तिच्या पोटात आतमध्ये फिजिकल आणि केमिकल रिॲक्शन चालू असतात सतत. सायन्स सांगतं आणि सायन्स हे पण सांगतं की जेव्हा त्या केमिकल किंवा फिजिकल रिॲक्शन्स होतात तेव्हा जे बाय प्रोडक्ट येतात ते असतं एनर्जी. बरोबर. एनर्जी हिला पोलॅरिटी आहे. इदर इट इज पॉझिटिव्ह ऑर इट इज निगेटिव्ह. करेक्ट. बरोबर. आयुष्यातले एक्सपिरियन्सेस सुद्धा तुम्ही बघितले तर ते फक्त एक्सपिरियन्सेस असतात. काही एक्सपिरियन्सेस आपल्याला फील चांगलं करत नाहीत म्हणून आपण त्यांना निगेटिव्ह म्हणतो. तसंच जी एनर्जी मॅनिफेस्ट नको असलेल्या गोष्टी करते ती निगेटिव्ह. ज्यांना छान वाटतं ती पॉझिटिव्ह. आता ही बिल्डिंग बांधली आपण, एक एक्झाम्पल घेऊ. ह्या बिल्डिंगचा पाया खणला असेल आणि त्यातनं सपोज आपण समजू की 1000 टन मॅटर निघाला असेल. म्हणजे काय, माती, दगडं. आता एक लक्षात घ्या, अर्थची कॅपॅसिटी एनर्जेटिक खूप मल्टीफोल्ड आहे. ते समजायचं कसं, E इज इक्वल टू mc². ह्या तत्वाने आपण ह्या हे जे काही इक्वेशन आईन्स्टाईनने दिलं त्याच्यानुसार एनर्जी अँड मास कॅन बी इंटरचेंज्ड. म्हणजे मला सपोज एखाद्या गोष्टीचा
एनर्जी इक्विव्हॅलंट बघायचं आहे तर मला त्याच्यामध्ये काय करायला लागेल, त्या गोष्टीचं मास काढायला लागेल इंटू द स्क्वेअर ऑफ द स्पीड ऑफ द लाईट इन व्हॅक्यूम, असा तो फॉर्म्युला आहे. म्हणजे मला कळतं की स्पीड ऑफ द लाईट तर कॉन्स्टंट आहे, तो बदलत नाही आहे, एनर्जी बदलते, मास किती आहे गोष्टीचा. आता मास म्हणजे काय, वेट डिवायडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ ॲक्सिलरेशन. म्हणजे मला कळतं एखाद्या गोष्टीची जर का एनर्जी आहे ती डायरेक्टली इम्पॅक्ट प्रायमरीली होते मासनी. आता मासला आपण थोडंसं वेट ह्या कळण्याच्या ॲस्पेक्टने बघूया, किंवा वेट असं पण मास पकडा, ग्रॅम्समध्ये आपण समजा एखाद्या गोष्टीचा मास. तर आता मी सपोज 1000 टन काढलंय खालनं माती, त्या मातीची एनर्जी होती ना, ती एनर्जी कुठून आली आहे, ती अर्थकडनं आली, नॅचरल एनर्जी. बरोबर. आता ती एनर्जी जर का, आता अर्थच्या काय एनर्जी अशा दररोज बदलत नाहीत. आज ह्या प्लॉटमधनं सपोज एक 10 एकरचा प्लॉट आहे, ह्या प्लॉटमधनं आज एनर्जी निगेटिव्ह आहे, उद्या पॉझिटिव्ह आहे. इट हॅपन्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आता दुसरी महत्वाची गोष्ट असते की एक त्या जागेची इनहेरंट एक एनर्जी झाली जी अर्थकडनं आली. आता मग जेव्हा आपण एनर्जी बघतो तेव्हा सगळे एनर्जीचे लॉज अप्लाय होतात त्याला. मग काय होतं, सपोज ह्या जागेची एनर्जीची पोलॅरिटी निगेटिव्ह आहे, तर ती सेम एनर्जी पुल करतं एन्व्हायरमेंटमधनं, बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्या बाजूला पॉझिटिव्ह असेल तर ते, आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीचे सपोज एक पॉझिटिव्ह माणूस आहे तिथे, त्याचा ऑरा जर का त्याच्यामध्ये क्रॅक्स आणि होल्स आले, आता ते कसे येतात, वी आर एनर्जेटिक बिंग्स. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज तुम्ही ऑपरेट करणार, त्याच्यामध्ये आनंद, दुःख, राग येणार ना. करेक्ट. असा माणूस मला सांगा की जो स्टेबल आहे, एकाच मूडमध्ये नाही आहे. जेव्हा जेव्हा यू विल गो थ्रू दोज निगेटिव्ह व्हायब्रेशन्स फिलिंग्स, तेव्हा तुमचा ऑरा ब्रेक होतो आणि तुमची वास्तू तिथे नॅचरली ती एनर्जी पुल करते. राईट. आता ह्या वास्तूवर एकाने घर बांधलं, सपोज निगेटिव्ह असं समजू आपण आता, तिथे अर्थ घर बांधलं. पहिली गोष्ट त्याला सुरुवातीपासून अनुभवायला लागतात की एक फटीग, म्हणजे एक मानसिक, शारीरिक असं प्रॅक्टिकल पण अनुभव येतात. मी अशा कित्येक ज्या जागांचं काम केलं, ते बिल्डरला बनवायला त्रास झाला, त्याला वैताग आला, डिले झाले, ती लोक राहायला आली, त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट्स आहेत. बिल्डिंगकडे बघून कळतं की इथे एनर्जीचा दोष आहे का नाही. आता एनर्जीचे पण मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार सांगतो. आता मी फक्त बेसिक एनर्जी, रॉ एनर्जी बोलतोय अर्थची. त्याच्यावर त्यानं घर बांधलं. आता ह्याच्यामध्ये एक स्पिरिट एंटिटीचा पार्ट येतो, जो मी आधी एका वेगळ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये खूप एक्सटेन्सिव्हली कव्हर केला, त्यामुळे तुम्ही रिपीट नाही करणार आहे. पण ती एनर्जी त्याला मॅच फ्रिक्वेन्सीला ज्या लोअर व्हायब्रेशन्स आहेत त्याची एनर्जी खेचत राहते. त्यामुळे अशा ठिकाणी शक्यतो ज्या व्यक्तीच्या व्हायब्रेशन्स लो लागणार आहेत किंवा आहेत, अशीच व्यक्ती अशा जागेमध्ये खेचले जातात. युनिव्हर्स युजली इनोसंटला सफर नाही करत, हा माझा अनुभव आहे. इनोसंट म्हणजे काय, एनर्जी एकदम जबरदस्त, आयुष्यातल्या फेजेस ज्या असतात, दशा महादशा एकदम चांगल्या, आणि अशी लोक चुकीच्या वास्तूमध्ये गेली, असं फार रेअर पॉसिबिलिटी असते. तरी सुद्धा होतं, कारण फ्री विल माणूस वापरतो, त्याला इंडिकेशन सगळे येत असतात की हे नाही घ्यायला पाहिजे, पण तो नाही मी घेणार, स्वस्तात मिळते, घेतोच, माझं असं होईल तसं, मग तो त्या वास्तूमध्ये जातो आणि अडकतो. पण युजली मी बघतो की इनोसंट सफर होत नाही. ओनली द वन हू डिझर्व्स टू सफर्स. अच्छा, नेगेटिव्ह जाऊन. कुठं ना कुठं तरी त्यांच्या कुठल्यातरी घरातल्या माणसाची काहीतरी एनर्जेटिक अलाइनमेंट त्या जागेची असते, म्हणून तो माणूस जागेत खेचला जातो. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिथे त्या एनर्जीज ड्रेन व्हायला लागतात माणसांच्या. म्हणजे काय, त्यांची स्लीप क्वालिटी डिस्टर्ब आहे, कारण अर्थकडनं इनेट जी एनर्जी आहे तीच निगेटिव्ह आहे. मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस इमोशन आणि थॉट्समध्ये निगेटिव्ह स्वरूपाचे प्रतिबिंब येतात त्याचं, त्या एनर्जीचं. मग त्यामुळे मग ते एक रेस्टलेसनेस असतो, स्लीपलेस, हे सगळ्या गोष्टी चालू होतात, आणि मग माणसांचे ऑरा ब्रेक होतात. आणि एक लक्षात घ्या, एनर्जी ऑलवेज मूव्ह फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता सपोज तुमच्या बाजूला अर्थकडनं येणारी एवढी प्रचंड ऊर्जा आहे की जी निगेटिव्हली चार्ज आहे, त्याचं आता ते आपण 1000 टन वजनाची आपण एक्झाम्पल म्हणून सांगतोय मी, बिकॉज ते थोडं एक्सप्लेन करणं अवघड आहे. आणि इथे एक 100 किलोचा माणूस आहे, त्याची एक एनर्जी फील्ड आहे. आता हे दोन एनर्जी फील्ड क्लॅश होत आहेत, इथली एनर्जी सक होते.
बरोबर. मग ह्याच्यामध्ये काही लोक फार पॉझिटिव्ह सायकोलॉजीला मानणार आहेत. ते म्हणतात आम्ही दररोज प्रार्थना करतो, हे करतो आणि आम्ही पॉझिटिव्ह एनर्जी बदलतो. मी त्यांना काय सांगतो की 1000 युनिट निगेटिव्ह आणि मी तुम्हाला काय सांगायचा बरोबर, प्रयत्न करतोय, समजलं. एवढी प्रचंड निगेटिव्ह एनर्जी आणि त्याच्यामध्ये तुम्ही आहात 100 युनिट आहे समजा आणि तुम्ही तुमचा बेस्ट देताय, हां, पण यू विल टेक लॉट ऑफ टाइम हां. इफ यू कन्सिस्टंटली डू दॅट. खूप वेळ लागेल तुम्हाला त्या वास्तूची एनर्जी पूर्ण चेंज करायला. आणि म्हणून लोक दमतात. आणि मग त्यांना वाटतं की आता की ह्याच्यावर कसं करायचं. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये पार्ट येतो की स्ट्रक्चर आहे जागेवर. मग ह्या दिशा ते दिशा आहे. आता तुम्हाला सांगतो हे जे वास्तुशास्त्र आपलं जे दिशांमध्ये किंवा एलिमेंट लेवलला जेव्हा बांधलं गेलं त्याच्यामागे पण थॉट फार व्यवस्थित होता की ऊर्जा जी आहे आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो जेव्हा 5 एलिमेंट्स बॅलन्स असतात. बरोबर. जेव्हा पंचतत्व इम्बॅलन्स होतात तेव्हा त्याचा जो एक रिझल्टंट चार्ज असतो तो निगेटिव्ह असतो. बरोबर. प्रत्येक दिशेला वास्तुशास्त्राने प्रत्येक दिशेला एलिमेंट्स असाइन केले. सो जेव्हा ते काही रेमेडीज देत आहेत, आता त्यामध्ये देवता पण आहेत बरं का, म्हणजे त्याचा क्षेत्रपाल म्हणजे देवतांचा पण प्रश्न आला. देवता पण असतात ज्यांचा पण इन्फ्लुअन्स असतो. पण अल्टिमेटली देवता आणि हे जे सगळं आहे ना ते अलाइन कुठे एनर्जी लेवललाच करतं ना. करेक्ट. सगळ्याचा लिस्ट काउंट काढला, अगदी धागे सगळं काढून काढलं तर तुम्हाला सगळ्यात शेवटी एनर्जी लागेल. तर सगळं तुम्ही शेवटी बघितलं तर इट एंड्स ॲट एनर्जी. मग आता ह्याच्यामध्ये ही एनर्जी चेंज करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता जे ट्रेडिशनल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये त्याच्यामध्ये ते कन्सिडरेशन्स घेतात दिशांचं बॅलन्सिंग, त्यानुसार एनर्जीचं बॅलन्सिंग, त्यांचं ते एक स्वतंत्र शास्त्र आहे. त्याच्यामध्ये देवता आहेत. काही ठिकाणी तुम्ही बघाल की रत्न लोक घेतात आणि रत्ना थ्रू काही एनर्जीज अँकर करतात आणि बॅलन्स करतात. बाबाजींचा थॉट आहे की प्रॉब्लेम जर का एनर्जेटिक आहे तो एनर्जी लेवलला जाऊन चेंज करायचा डायरेक्ट. हे प्रॉप्स कशाला घ्यायचे. बरोबर. म्हणजे काय की सपोज तुम्ही काही रत्न घेऊन काही बॅलन्स करताय, काही ठिकाणी ते एनर्जी आयसोलेट करतात काही टेप्स वापरून आणि ह्या सगळ्या. ते म्हणतात एवढं गिमिक्स कशाला करायचे. अल्टिमेटली तुमचा प्रॉब्लेम कशाशी आहे, एनर्जीशी आहे. मग एनर्जेटिक लेवलला तो हँडल करा. त्यासाठी मटेरियलमध्ये काही चेंजेस करू नका. ओके. आता त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली जी त्यांनी मला सांगितली तशी मी तुम्हाला सांगतो. आत्ता आपण काही वेळेला रत्नांचा उपयोग बघतो की काही रत्न असतात, त्या रत्नामध्ये एनर्जी अँकर केली जाते, त्याला चार्जिंग म्हणतात. आणि मग ते काही कोपऱ्यामध्ये काही त्यांच्या शास्त्रानुसार ते ठेवले जातात. पण तिथे हाच एक प्रश्न असतो की इफ एनर्जी इज सेन्सिटिव्ह टू द मास इन द मॅटर, मग घराची एनर्जी जर का माझ्या निगेटिव्ह जास्त आहे तर ती जी रत्न आहेत त्यांचं मास खूपच कमी आहे, तर मग ते त्या एवढ्या प्रचंड वास्तूच्या एनर्जीला ट्रान्सफॉर्म कसं करणार. बरोबर आहे. रत्न डिस्चार्ज होतील माझ्या अंडरस्टँडिंगनुसार. मग बाबाजी म्हणतात की देर इज अ क्लू. तुम्ही त्या घराचा जो ब्रिक मॉर्टर, त्या घरातली प्रत्येक वस्तू ह्याची त्यातलं जे काय ॲटम मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जी काही एनर्जी आहे ती चेंज करा. सो तुमचं घर आणि त्या घरातलं जे काही मटेरियल आहे तेच त्या पॉझिटिव्ह एनर्जीचं अँकर बनतं. ओके. पण ते चेंज कसं करायचं. सांगतो. पहिल्यांदा लक्षात आलं. म्हणजे काय, आता मी जेव्हा काम करतो तेव्हा मी रिडिंग्स घेतोय त्या जागेतले, तिथले EMF फॅक्टरी असेल तर EMF चेक करतो, अजून बाकीचे बरेच रिडिंग्स असतात ते घ्यायचे आणि त्याचा एक रिपोर्ट बनतो. मग लोकांना कळतं एनर्जेटिक प्रॉब्लेम. खूप लोकांना वाटतं आमच्या घरात हे एनर्जी आहे ती एनर्जी आहे, त्याचं जे काय असेल ते असेसमेंट येते. मग त्यानंतर मी ते एनर्जी ट्रान्सफॉर्म करतो त्या जागेची. एनर्जी ट्रान्सफॉर्म झाली की मी परत रिडिंग्स घेतो आणि त्यांना सांगतो आता हे तुमच्या वास्तूचे एनर्जीचेच रिडिंग्स आहेत बदललेले. मग लोकांचा एक प्रश्न येतो की हे तुम्ही आत्ता बदललं, तुम्ही गेल्यानंतर हे परत बदललं तर काय होईल. बरोबर. मग तिथे परत एक सायंटिफिक ॲस्पेक्ट आहे.
सगळा खेळ फ्रिक्वेन्सीचा आहे. हम्म. बरोबर. पॉझिटिव्हली चार्ज जो एक एनर्जी पार्टिकल आहे हम्म. त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे आणि जो निगेटिव्हला आहे त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. मग ते सांगतात पाणी आणि तेल एकत्र करा, दोन्ही लिक्विड आहे, हलवा, का मिक्स होतं का? कारण त्यांच्या डेन्सिटीमध्ये फरक आहे. हा हा करेक्ट. तसाच ती डेन्सिटी आपण इकडे पॅरल वापरू फ्रिक्वेन्सी. जेव्हा ह्या एनर्जीच्या फ्रिक्वेन्सीजमध्ये फरक पडतो तेव्हा त्या एकमेकांमध्ये कोलाईड होत नाहीत, ते पास होतात एकमेकांना. आणि मग त्याच वेळेला त्या जागांमध्ये काही एनर्जेटिक शिल्डिंग केलं जातं, ज्याच्यामुळे आतली एनर्जी आत, बाहेरची एनर्जी बाहेर, ते एनर्जेटिक इंट्रॅक्शन होत नाही. थर्मल इन्सुलेशन्स म्हणतो ना आपण, तसे ते एक एनर्जेटिक इन्सुलेशन्स त्या जागेला क्रिएट केले जातात. अच्छा. मग आता ह्याच्यात असं इज दिस लाईफ टाईम वॉरंटी वर्क? मग ह्याच्यामध्ये जर का कोणी देत असेल तर तो पण प्रॉब्लेम आहे. का तुम्हाला सांगू का? एनर्जी इज अ फ्लक्च्युएटिंग फिनॉमिना. असं तुमचं कधी आहे का गाडी अतिशय असं इंजिनच बनलेलं नाही गाडीचं की जे पेट्रोल खर्च न करता गाडी चालते नाही. एनर्जी कन्झ्युम होणार आहे, एनर्जी डिप्लीट होणार आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. पण ह्याच्यामध्ये मी जेव्हा काम करतो तेव्हा अगदी 5-5 वर्षानंतर आम्ही फॅक्टरींचे रिडिंग्स घेतलेले आहेत. मग ते फॅक्टरी असे होते की त्यांचे वास्तुदोष खूप होते, म्हणजे काही वास्तुशास्त्रामध्ये नॉन कंप्लायंट वास्तू होते आणि त्यांना त्याचे रिझल्ट्स पण होते, त्या वास्तू त्या फॅक्टरींचे प्रॉब्लेम होते ते. अच्छा. पण जेव्हा आम्ही हे काम केलं त्यानंतर त्यांच्या प्रॅक्टिकल त्यांना चेंजेस आहेत त्या वास्तूमध्ये आलेले किंवा त्या जागेमध्ये आलेले. म्हणजे इथं अशा लेवलला पण जाऊन काम होतं की एका वास्तूमध्ये मी काम करत होतो एका फॅक्टरीमध्ये, आणि विकेंडला काम करत होतो, रविवारी ती बंद होती त्यावेळेला, तिथले ऑफिस स्टाफ नव्हता तिथला. तर मी म्हटलं ह्या चेअरमध्ये मला फ्रॉड्युलंट ॲक्टिव्हिटीज दिसतात, मला सांगतायत, एनर्जी सांगते इथली. ओके. तर ते बोलले बघतो मी. आता तो माणूस त्या कंपनीचा एकदम हेड होता. तर नंतर त्यांनी रिडिंग घेतलं, आम्ही सगळं काम केलं 2 महिन्यानंतर, आणि मी म्हटलं हा माणूस सोडून जाईल. कारण फ्रिक्वेन्सी मॅच जर का झाली नाही ना तर माणसं त्या फ्रिक्वेन्सीला टिकू शकत नाही. ओके. सो जेव्हा तुमच्या घराची जागेची वास्तू एनर्जी चेंज होते तेव्हा एनर्जेटिक अलाइनमेंट्स बदलतात. मग मी लोकांना सांगतो की जेव्हा तुमच्या मी फॅक्टरीवर काम केलंय, बी ओपन टू लूज पीपल. काही लोक सोडून जातात जे निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह नाही म्हणणार, ते एनर्जेटिक मिसमॅच आहे. बरोबर. ऍक्च्युअली बरोबर आहे तुमचं, निगेटिव्ह आहे, पण मी निगेटिव्ह लोकांना का म्हणू ना? करेक्ट. ते एनर्जेटिक मिसमॅच आहेत. आणि प्रोडक्टिव्ह तसे तुमचे कस्टमर्स पण जातील काही, बरोबर, जे तुमच्या एनर्जीला अलाइन करत नाहीत ते लोक जातील, त्या एंटिटीज जातील. मग ह्याच्यामध्ये स्पिरिट एंटिटीज पण जातात की जे ट्रेडिशनल वास्तू कसं ते करतात मला माहित नाहीये, पण इथं ते एंटिटी स्पिरिट पण ते पण येतात पुढे, त्यांचे पण रिडिंग्स येतात, त्यांच्याकडनं पण इंटेलिजन्स येतो. तो एका डिस्कशनमध्ये मी कव्हर केलं एंटिटीवर, पण ते आता आपला फोकस नाहीये. तर मग ते पण गोष्टी चेंज होतात. लोकांना मी काय सांगतो की एक लक्षात घ्या, एनर्जीचे जे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत ते असे असतात. म्हणजे काय, आपण आधी बोलताना जे अगदी सुरुवातीला बोललो की आत्ता बटनामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, बटन दाबलं की किती फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये इथं तो लगेच प्रकाश होतो. मग ह्या ट्रान्सफॉर्मेशनला जर का असं होतं तर वास्तूची एनर्जी ट्रान्सफॉर्म व्हायला 6-6 महिने का लागायला पाहिजे? बरोबर आहे. म्हणून बाबाई सांगतात की तुम्ही एनर्जी लेवलला काम करा. मग तिथे काय होतं, तिथं फ्रीडम टू ऑपरेट येतो. माझ्याकडे असे लोक येतात जेव्हा मी त्यांना सांगतो तुमची वास्तू कंप्लायंट नाही आहे, पण तुमच्या वास्तूची एनर्जी चेंज झाली आहे आणि ती एनर्जीला तुम्ही अलाइन करा, आणि त्यांच्या आयुष्यात बदल येतात, तेव्हा त्यांचं त्या वास्तू कंप्लायंट नाही आहे. मग ते शास्त्र चुकीचं आहे असं मला कुठेही म्हणायचं नाही आहे, पण ते एक ट्रूथ आहे, हे एक ट्रूथ आहे. बरोबर. बरोबर. तर जर का तुम्ही ह्याला अलाइन केलं तर तुम्हाला त्या फिअरमध्ये नाही आहे. मग लोकांचं असतं की आम्हाला आता ते आमचा बेड असा नाही पण आम्हाला तिरकं झोपायला लागतं, समजलं, मग आम्हाला ते टॉयलेट इकडनं शिफ्ट करता येत नाहीये, आम्हाला हे करता येत नाहीये. आणि मग तेव्हा त्यांना प्रॉप्स असतात ना, तेव्हा त्यांना प्रॉप्सच्या मागचं सायन्स कळत नाही. तेव्हा पिरॅमिड्स लावतात. आता मी अशा ठिकाणी कित्येक घरांमध्ये गेलोय की ते म्हणले आम्ही पिरॅमिडचं काम केलंय. म्हटलं चांगलं आहे, पण घरामधली एनर्जी निगेटिव्ह दिसते. आम्ही जे चेक केलं, मी त्यांना म्हटलं हो तुमचे ते पिरॅमिड्स आहेत, त्यांची तुम्ही जी ग्रिड बनवली आहे ती निगेटिव्ह एनर्जीच ॲम्प्लिफाय करते. ओके. तुम्हाला अल्टिमेटली चेंज एनर्जी करायला पाहिजे. तर वास्तू एनर्जी हा जो कॉन्सेप्ट आहे तो बेसिकली बाबाई सांगतात की हे जे काही एक लिमिटेशन्समध्ये आपण टाकतोय वास्तू ह्या टॉपिकला, म्हणजे हे असं असेल तर प्रॉब्लेम, असं असेल तर प्रॉब्लेम. ट्रू स्पिरिच्युअलिटी इज
टेकिंग पीपल आउट ऑफ फिअर. ट्रू स्पिरिच्युअलिटी इज क्रिएटिंग मोर पॉसिबिलिटीज इन पीपल्स लाईफ रादर दॅन रिड्युसिंग पॉसिबिलिटीज इन देअर लाईफ. तर ते कुठेतरी आम्ही या वास्तू एनर्जीमध्ये करतो आणि फार सुंदर काम असतं. आता तुम्ही म्हणता हे होतं कसं, आता त्याला 2 पद्धतीनं मी उत्तर देतो. एक एक्झाम्पलनं देतो आणि एक त्यांनी मला सांगितलेलं देतो. एक्झाम्पल काय, सपोज माझ्या एक कंटेनरमध्ये 1 लिटर काळी शाई आहे आणि मला ती पांढरी करायची. मी काय करायला पाहिजे, मी 1000 लिटर पांढरी शाई टाकेन त्यात. काळी शाई त्यात आहे पण तिचं अस्तित्व संपलंय. ओके. एनर्जी कॅन नेव्हर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म. आता प्रॅक्टिकली आता काय होतं, जेव्हा तुम्ही युनिव्हर्सल, आता हे थोडं रेकी प्रिन्सिपलमध्ये जाऊ शकतं पण हे रेकी नाही आहे. म्हणजे पीपल शुड नॉट मिस्टेकन की मी रेकी एनर्जी वापरतो असं नाही आहे. ह्या बाबाजींच्या फ्रिक्वेन्सीज आहेत. त्यांनी मला जेव्हा कधी सांगितलं तेव्हा मी लोकांना शिकवेन सुद्धा, पण मला अजूनही त्यासाठी परवानगी नाही आहे. मी बाकीच्या अजून काही गोष्टी शिकवणार आहे या वर्षामध्ये. पण आता आपण यंत्र बघतो. यंत्र काय, दे आर जॉमेट्रीज. त्या जॉमेट्रीमध्ये एनर्जी कोड केलेली आहे. म्हणजे काय, इंजिन, त्या इंजिनमध्ये जो काही गाडी चालण्यासाठी लागणारा जो फोर्स आहे तो कोड केलेला आहे. जेव्हा तुम्ही स्टार्टर मारता तेव्हा ते इंजिन ऍक्टिव्हेट होतं आणि मग ते फोर्स जनरेट करतं. पण ते लेटेंट एनर्जी आहे त्याच्यामध्ये, लेटेंट कायनेटिक लेटेंट एनर्जी आहे. तसंच ह्या ज्या काही जॉमेट्रीज आहेत, देर आर लॉट ऑफ सेक्रेट जॉमेट्री ज्या जेव्हा तुम्ही युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट करता तेव्हा त्या एक फ्रिक्वेन्सी जनरेट करतात. ती फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो ह्या कामामध्ये. आणि ह्या ज्या जॉमेट्रीज आहेत ह्या अशा कुठल्याही हिलिंग मोडॅलिटीच्या नाही आहेत, ज्या मला तरी माहिती आहेत. ह्या आता किती जणांना पटेल मला माहीत नाही आहे, अगदी खरं सांगतोय मी, ह्या मला बाबाजींकडनंच आल्या. हे सगळं त्यांनी मला शिकवलं, ऑन द जॉब शिकवलं. आणि मला आय डिडंट लर्न एनी वास्तुशास्त्र. माझ्याकडे तशा कुठल्याही डिग्र्या नाही आहे आणि तसलं काही क्वालिफिकेशन नाही आहे. जे काही मी इन्फॉर्मेशन काढली ते नंतर माझे काही ह्या क्षेत्रातले ओळखीचे लोक आहेत, प्रश्न विचारून, गुगल करून, अशा पद्धतीनं मी ते सायन्स काय समजण्याचा प्रयत्न केला. बिल्डिंग ब्लॉक्स. बरोबर. कारण मला वास्तुशास्त्रज्ञ किंवा वास्तुशास्त्र विशारद, त्यात वास्तुशास्त्र विशारद ना, मला त्याच्यामध्ये असं काही मला एक्सपर्ट व्हायचा कधी माझी अभिलाषा नव्हती आणि अजूनही नाही आहे. पण काम व्हायला पाहिजे अल्टिमेटली. तर मग हे ॲक्च्युली आहे वास्तू एनर्जी, विच इज अलाइनिंग युअर वास्तू एनर्जेटिकली. ओके. ज्या प्रॉप्स न वापरता. प्रॉप्स म्हणजे काय, मी ह्याला सुद्धा प्रॉप्सच म्हणेन. ते कॉपर काही प्लेट्स असतात, बरोबर, अजून काही, ह्याला पण मी प्रॉप्सच बोलेल. इथे मी यंत्र पण ठेवत नाही. तुम्हाला वाटलं असेल मी यंत्र लावतो, यंत्र पण नाही ठेवत. ते जे काही बाबाजींची, त्याला यंत्र म्हणतो मी, त्याची सेक्रेट जॉमेट्रीज आहेत, त्या जॉमेट्रीला त्यांच्या एनर्जीलाच कनेक्ट करतो. ओके. आणि त्या एनर्जीज माझ्यासोबत ट्रान्समिट करतो. सिम्पल. आणि मग आम्ही 1 वर्षानंतर मी परत त्याचं रिडिंग देतो त्यांना. 3 वर्षानंतर परत रिडिंग देतो. 5 वर्षानंतर परत रिडिंग देतो लोकांना त्या जागेचं. आणि कित्येकदा मी माझ्या गुगलमध्ये अपॉइंटमेंट्स ऑलरेडी, म्हणजे आता मी तुमचं काम केलं सपोज, तर माझ्याकडे ऑलरेडी पुढच्या 2 वर्ष, काय 6 महिन्यानंतरची एक, वर्षभरानंतरची एक, 5 वर्ष, 3 वर्षानंतरची एक, अशा अपॉइंटमेंट्स ऑलरेडी गुगलमध्ये मी टाकून ठेवलेले असतात मीटिंग इन्व्हाइट्स. पण लोक मला सांगतात की नका येऊ, काही आम्हाला जे काही हवं होतं ते मिळालं. बरोबर. दॅट इज द बिगेस्ट टेस्टिमोनियल ऑफ द वर्क, की लोकांनी म्हणणे की आमची एनर्जी मेजर करून दाखवा. त्यांना काम करत असताना असतं हे, कारण दिसत तर काही नाहीये. हा माणूस येतोय, काय करतोय आम्हाला कळत नाहीये. रिपोर्टमध्ये दिसतंय प्री आणि पोस्ट, ते दिसतंय. पण मग त्यांना मी सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला झोपेमध्ये फरक जाणवेल, तुम्हाला एक स्पेस जाणवायला सुरुवात होईल, ओझं कमी वाटायला लागेल. हे काही तुमची तुम्हाला काय म्हणतात त्याला, जे तुम्हाला जाणवू शकेल ते आहे पहिलं ते. आणि मग ती एनर्जी तुमच्या गोष्टींवर काम करायला लागेल. पण इथे अजून एक असतं की ही पण दुकानदारी नाही आहे. म्हणजे कशी, वास्तुशास्त्राने सगळंच तुमचं बदलून टाकतो. अल्टिमेटली हे सगळ्या गोष्टी करून तुमच्या कार्मिक एंटायटलमेंटला मॅक्सिमम लेवलला, पॉझिटिव्ह लेवलला अलाइन करता येतं.
ओके. म्हणजे एखाद्या तुमच्या घरात वास्तुदोष आहे ट्रेडिशनल वास्तुशास्त्रानुसार, त्याच्यामुळे तुमचे पैशांचे लिकेज आहे आणि म्हणून तो भरला आणि म्हणून मला एकदम 2 लाखाचे एकदम माझे 50 लाख झाले किंवा 1 कोटी झाले असं होणार नाही. कारण तिथे परत तुम्ही सगळ्यात जास्त सुपरसीड काय करतं तर तुमचा सोल प्लॅन. बरोबर. सोल प्लॅनलाच कॉम्प्लिमेंट करणारी शास्त्र आहे. पण बरेच वेळेला माणूस सोल प्लॅन लेवलला ह्या सगळ्या एनर्जेटिक ॲनॉमलीजमुळे अलाइन करू शकत नाही आणि त्यामुळे तो अंडर ऑपरेट करतो. तर वास्तुशास्त्रामध्ये आपण त्याला तिथे तो एक फॅक्टर असतो अलाइन करतो. मग आता इथे बिल्डर लोकांना कुठला फायदा आहे तो म्हणजे आज बिल्डर लोकांचे काही इन्व्हेंटरीज आहेत, स्पेशली ज्या आपण A क्लास इन्व्हेंटरीज म्हणू, 1 कोटीच्या वरची 1.5 कोटीच्या वरची जी घरं आहेत की जे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर असतात आणि तिथे असे जास्त पैसे देणारे लोक असतात की ज्यांचे इव्हॅल्युएशन पण जास्त असतात. बरोबर. मग त्या लोकांना तिथे कंप्लायंट गोष्टी लागतात. वास्तुशास्त्र जेव्हा बनलं तेव्हा मल्टी स्टोरेड बिल्डिंग कॉन्सेप्टच नव्हता. लिमिटेड जागेत ऑपरेट करायची कॉन्सेप्ट नव्हती. पण आज बिल्डर लोकांना वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे कंप्लायंट घरं बाय डिझाईन बनवता येत नाही. तर त्यांचा दोष नाहीये. मग त्याचा दोष तयार होतो का मी त्याला कधी डिनाय नाही करणार. येस, त्याचे ॲनॉमलीज असतात. पण एकदा मला कळलं ना माझ्या घरात जागेवरचा प्रॉब्लेम आहे तर माझं सायकोलॉजी पण ती माझ्या अगेन्स्ट जायला सुरुवात करते. बरोबर आहे. ते एक रिपल इफेक्ट चालू होतो. म्हणून मग मी बिल्डर लोकांना सांगतो की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जागेचं शुद्धीकरण करून घ्या. त्याच्यानंतर शुद्धीकरण म्हणजे काय, जे काय एनर्जेटिक जो आहे तिथलं काढून घ्या जेणेकरून तुम्हाला ईज होईल तिथे काम करायला. तिथे जे लोक येतील ते एक रिवॉर्डिंग त्या फ्रिक्वेन्सीला मॅच लोक येतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावरचे जे स्ट्रक्चर आहे ते एनर्जी कंप्लायंट असेल. आता कधी कधी कन्स्ट्रक्शनमध्ये ह्याच्यामध्ये एनर्जेटिक इम्बॅलन्सेस होतात. मग मी त्यांना सांगतो की तेवढं रेमिडिएट करून टाकायचं. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या जे नवीन तुमचा कस्टमर आहे की ग्राहक तुमचा जो आहे त्याला तुम्ही सांगा. आणि हा चेंज आहे आयुष्यात की हा तुम्हाला ट्रेडिशनल शास्त्रानुसार तुम्हाला पुढे मागे दिसेल फ्लॅट, पण ह्याची एनर्जी चेक करा, ह्याचा एनर्जी रिपोर्ट तुमच्याबरोबर ठेवा, ह्याची तुमची व्हॅलिडिटी ह्या एनर्जीची अशी अशी आहे जेणेकरून जो माणूस विकत घेतोय त्याला भीती नाही आहे, त्याला लिमिटिंग वाटत नाही आहे. बिल्डर लोकांना काहीतरी असं पुढे मागे करून ते विकण्याची कशमकश नाही आहे, ते पण स्ट्रेट फॉरवर्ड करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये एक अवेअरनेस आणि आयुष्याकडे आणि ह्या सगळ्या शास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो. राईट. सो अल्टिमेट हे एम आहे. समजलं. पण तुम्ही खूप डीपमध्ये गोष्टी सांगितल्यात, म्हणून मी जास्त काही प्रश्नच नाही विचारले. मला माहिती होतं बाबाजींनी जे तुम्हाला सांगितले तेच तुम्ही सांगणार आणि तेच मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं. तर थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं मला. आणि आपण असंच पुढे कव्हर करत राहू पॉडकास्टमध्ये. बाबाजींनी जे सांगितले ते प्रेक्षकांना आपण सांगू. खूप खूप धन्यवाद. मला पण तुमच्याबरोबर गप्पा मारून खूप मजा आली. कारण सगळीकडे रेझोनन्स महत्त्वाचा असतो. नुसताच बोलणारा उपयोगाचा नसतो. पलीकडने येणारे संवाद प्रतिसंवाद हे पण गरजेचे असतात. ते पण मला खूप छान मिळाले तुमच्या इथे. खूप खूप धन्यवाद. येस, आणि थँक्यू वन्स अगेन फॉर हॅव्हिंग मी हिअर. येस, थँक्यू. तुम्हाला ही पॉडकास्ट आवडले असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय बाबाजी.